प्रेम हे आंधळं असतं हे आपण कुठेतरी ऐकलेलं होतं, पण ते बहिरं असतं, मूकं असतं, मूकबधिर असतं आणि डोक्यावर पडलेलं असतं. असं वाटावं अशा पद्धतीच्या घटना समाजामध्ये समोर येतात. नमस्कार डी मराठीच्या आजच्या भागामध्ये आपण चाललेलो आहोत गडचिरोली जिल्ह्यामध्ये. त्या ठिकाणचा सिरोंचा तालुका आहे, त्या ठिकाणचं कोत्तापल्ली हे गाव आहे. आता या भागामध्ये 14 मे 2025 रोजी सकाळी आसरेल्ली पोलीस ठाणं जे आहे त्या पोलीस ठाण्यात अशी माहिती मिळाली की कोत्तापल्ली जे गाव आहे त्या गावाच्या बाहेरच्या बाजूला एका कापसाच्या शेतामध्ये एका महिलेचा मृतदेह पडलेला आहे. आता ही माहिती पोलिसांना मिळते. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचत आहेत. आता त्या ठिकाणी एका महिलेचा मृतदेह होता, तिच्या गळ्यावरती व्रण होते आणि त्यामुळे कुठल्या तरी अज्ञात व्यक्तीनं त्या महिलेची गळा दाबून हत्या केली असा संशय समोर येत होता का प्रथमदर्शनी असं वाटत होतं. आता त्या पद्धतीने तपास सुरू होतो. आता मयत महिला कोण आहे, कुठली आहे, तिची हत्या कुणी केली आणि का केली असे अनेक प्रश्न सुरुवातीलाच उभे राहिलेले होते. वरिष्ठ पोलीस घटनास्थळी दाखल झालेले होते, पंचनामा झालेला होता. त्यानंतर मयत महिलेचं म्हणजे गावकऱ्यांनी जेव्हा पाहिलं त्यावेळेस तिची ओळख लगेच पटलेली होती. आता ही महिला कोत्तापल्ली या गावामध्येच राहणारी होती आणि त्या महिलेची अधिक माहिती पोलिसांनी घेतली. तर तिचं आता नाव आपण एक काल्पनिक नाव ठेवूया, चंचल, जे आपण रेग्युलर ठेवतो. तर त्या महिलेचं नाव होतं चंचल आणि ती त्या भागामध्ये तिच्या आईबरोबर ती राहत होती. त्यानंतर मग पोलीस तात्काळ त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचले आणि जेव्हा मृतदेह दाखवला त्यावेळेस ती ओळख पटलेली होती. पण त्यावेळेस त्या महिलेची आई जी आहे ती आई हैदराबादला तिच्या लेकीकडे गेलेली होती, थोरल्या लेकीकडे, दुसऱ्या लेकीकडे गेलेली होती. आता इकडे पोलिसांनी त्यांची कायदेशीर कारवाई जी आहे ती कारवाई सुरू केलेली होती. पण ही हत्या कोणी केली याचा कोणताही पुरावा समोर तात्काळ त्या ठिकाणी आलेला नव्हता. आता बॉडी पोस्टमॉर्टमला शासकीय रुग्णालयात पाठवलेली आहे. त्याचबरोबर ती तपासाची चक्र फिरायला लागलेली आहेत. आता या मयत तरुणीबद्दल माहिती काढायला सुरुवात झाली. तर ही तरुणी जी आहे तिचं लग्न झालेलं होतं. काही वर्षापूर्वीच सडवली मोरला नावाच्या व्यक्तीबरोबर तिचं लग्न झालेलं होतं आणि त्यानंतर त्यांना एक अपत्य म्हणजे 2 मुलं झालेली, एक मुलगा एक मुलगी होती. काही वर्ष यांचा संसार चाललेला होता. नंतर मात्र या सुखी संसाराला ग्रहण लागलेलं होतं आणि हा संसार तुटलेला होता किंवा दोघंही एकमेकांपासून विभक्त झाले होते, वेगळे झालेले होते. आणि त्यानंतर मुलं जी आहेत ती वडिलांकडे राहत होती आणि आई जी आहे ती माहेरी राहायला लागलेली होती. तारीख आहे 14 मे 2025. तर या सुमारास ती चंचलची आई जी आहे ती गावाला हैदराबादला गेलेली होती आणि त्याच सुमारास चंचलचा मृतदेह सापडलेला होता. आता पोलिसांनी संशयाच्या आधार सुरुवातीला पोलिसांचा संशय जो आहे तो अर्थातच त्या पतीवरती होता. त्या पतीला ताब्यात घेतलं, त्याच्याकडे चौकशी केली किंवा बाकीचे जे नातेवाईक आहेत त्यांच्याकडे सुद्धा चौकशी केलेली होती. पण त्याच्यातनं काही ठोस अशी माहिती समोर आलेली नव्हती. त्यानंतर मग मयत महिला जी आहे त्या महिलेच्या मोबाईल नंबर मिळवला. त्या मोबाईल नंबरची तपासणी करण्यात आली होती. त्याच्यामध्ये मग काही लोकांशी ती सतत कनेक्ट आहे, कॉन्टॅक्टमध्ये आहे, त्यांच्याशी बोलणं होतं आहे अशी माहिती समोर येते किंवा त्या सगळ्यामधून त्या CDR मधून लक्षात येतात. आणि त्याच्यानंतर मग 2 संशयित नंबर समोर येतात आणि पोलीस त्याचा शोध घेतात आणि त्याच्यापैकी समय्या बालय्या दुर्गम उर्फ कोत्ता समय्या अशा पद्धतीच्या तरुणाचं नाव समोर येतं आणि तो कोत्तापल्ली या भागामध्ये राहणारा होता. मग पोलिसांनी पुढच्या काही तासातच त्याचा शोध घेतला, त्याला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर हा जो समय्या होता ह्या समय्याकडे कसून चौकशी केली आणि त्याला पोलिसी खाक्या दाखवलं. सुरुवातीला मला माहीत नाही वगैरे वगैरे तो सांगत होता, पण नंतर त्यानं हत्या केल्याचं कबूल केलं होतं. आणि त्याच्याबरोबर अजून एक जण होता, त्याचीसुद्धा त्यानं माहिती दिलेली होती. म्हणजे हत्या करणारे 2 जण होते, दोघांनी मिळून ही हत्या केली होती. पण या दोघांच्या बरोबर ती मयत व्यक्तीचे काय संबंध होते, त्यांनी ही हत्या का केली होती याचा सगळा नंतर उलगडा झालेला होता. तर ही जी तरुणी आहे पतीपासून वेगळी राहत होती, आईकडे राहत होती, माहेरी राहत होती आणि याच काळामध्ये ती गावातला तरुण जो आहे समय्या याच्याबरोबर संपर्कामध्ये आलेली होती आणि गावातलाच असल्यामुळे अगोदरच ओळख होती. नंतर या दोघांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली आणि प्रेमसंबंध निर्माण झाले, अनैतिक संबंध निर्माण झाले होते आणि काही महिने हे सगळं सुरू होतं. आणि हे सगळं चाललेलं असतानाच दुसरा एक तरुण आहे
20 वर्षाचा तरुण, त्याचं नाव आहे प्रमोद मलैया जाडी. तर याच्याबरोबर तो नडीकुडा नावाचं भाग आहे त्या भागामध्ये राहणारा होता आणि तो सुद्धा हिला भेटला. त्यानंतर यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली आणि यांच्यामध्ये प्रेम प्रकरण सुरू झालेलं होतं. म्हणजे एका बाजूला तो 30 वर्षाचा समया जो आहे त्याच्याबरोबर ते संबंध होते आणि दुसऱ्या बाजूला 20 वर्षाचा हा प्रमोद जो आहे त्याच्याबरोबर ती पण जवळीक निर्माण झाली, चांगले मित्र झालेले होते आणि हे सगळं काही काळापासून चालू होतं. आता ज्या वेळेस पहिला प्रेमी जो होता त्या प्रेमीबरोबर ते संबंध होते, नंतर कालांतराने दुसरा प्रेमी मिळाला आणि त्याच्यामुळे पहिल्या प्रेमीबरोबरचे संबंध कमी झालेले होते आणि हळूहळू मग पहिल्या प्रेमीचा फोन घेणं बंद झालं होतं, त्याला टाळणं वगैरे सुरू झालं होतं आणि ही गोष्ट त्या पहिल्या प्रेमीला खटकायला लागलेली होती. म्हणजे बोलणं कमी झालं, भेटणं कमी झालं होतं आणि या सगळ्यांमुळे तो वैतागलेला होता. त्याच्यानंतर दुसरा प्रियकर जो आहे त्याच्याबरोबर सुद्धा हळूहळू बोलणं कमी व्हायला लागलं होतं आणि भेटणं कमी झालेलं होतं, दुरावा निर्माण व्हायला लागलेला होता. आता या सगळ्यांमुळे पहिला प्रेमी पण चिडलेला होता, दुसरा प्रेमी पण चिडलेला होता आणि ज्यावेळेस दोघांनाही समजलं की अशा पद्धतीनं तो पण आहे हा पण आहे आणि हे लव ट्रायंगल ज्यावेळेस कळलं त्यावेळेस मात्र लव ट्रायंगल म्हणण्यापेक्षा हा लव चौकोन झालेला होता तयार आणि या चौकोनामध्ये म्हणजे एकतर विवाहिता म्हणजे पती, त्यानंतर ती पत्नी आणि पतीपासून विभक्त आणि त्याच्यानंतर 2 प्रियकर प्रेयसी म्हणजे हे 4 जण होते. अशा पद्धतीने हा प्रेमाचा चौकोन आणि त्या चौकोनामध्ये 2 प्रियकर जे आहेत त्या प्रियकरांना या गोष्टीचा राग येतो आणि त्याच्यामुळे मग त्या रागाच्या भरामध्ये हे दोनही प्रियकर त्या प्रेयसीला संपवण्याचा कट रचतात. दोघंही अगोदर एकत्र येतात, एकत्र आल्यानंतर मग हा सगळा प्लॅन ते करतात. आता तारीख आहे 13 मे 2025. आता या दिवशी सकाळी चंचलची आई जी आहे ती तर गावाला हैदराबादला गेलेली होती. ती घरामध्ये चंचल एकटीच होती आणि हीच संधी साधून दोन्ही प्रियकर हे घरी आले. घरी आल्यानंतर त्या प्रेयसीबरोबर त्यांचा वाद सुरू झाला आणि वादामध्ये रागाच्या भरामध्ये त्या प्रियकरांनी त्या प्रेयसीचा गळा आवळायला सुरुवात केली आणि तिची हत्या केली. त्याच्यानंतर तिची बॉडी जी आहे ती काही अंतरावरती शेतामध्ये, कापसाचं शेत होतं त्या शेतामध्ये नेऊन टाकलेली आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह सापडतो आणि पुढच्या 24 तासामध्ये पोलीस या हत्येचा उलगडा करतात आणि दोनही प्रियकरांना ताब्यात घेतात, त्यांना अटक करतात आणि सन्माननीय न्यायालय त्यांना 6 दिवसाची पोलीस कोठडी सुनावतं आणि नंतर आता पुढची कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे. आत्तापर्यंत जी घटना घडली आणि त्याच्यातनं जी काय माहिती समोर आली माध्यमातून ती तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे, पण याच्यामध्ये अजूनही काही नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. पण या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो किंवा या सगळ्या प्रकरणातनं शेवटी काय झालं या गोष्टीचं, याच्यामध्ये ती प्रेयसी जी होती, विवाहित प्रेयसी, तिचा मृत्यू झाला, तिचे 2 प्रियकर जे आहेत ते खुनी बनले आणि हा जो लव चौकोन होता त्या चौकोनामुळे या सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, बरबाद झालं होतं. प्रश्न हाच निर्माण होतो की या सगळ्यातनं काय मिळालं आणि त्याच्यामुळे आपण प्रत्येक वेळी आपल्या DSDच्या माध्यमातून सांगत असतो की अशा गोष्टींपासून जेवढं दूर राहाल तेवढं आपल्या साठी चांगलं आहे आणि जर माणूस त्याच्यामध्ये गुंतत गेला तर मात्र प्रचंड बरबादी होऊ शकते. याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही या भागातील असाल, तुम्हाला जर या घटनेबद्दलची नवीन वेगळी काय माहिती असेल तर ती सुद्धा तुम्ही जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.